रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहं रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहूदरं बहुदंष्ट्राकरालं लोकाः प्रव्यथितास्तथाहम्। भक्तवत्सल असणाऱ्या परमात्म्याच्या असीम अनुग्रहामुळं अनुकंपेमुळं अर्जुनाला दिलेला जो दिव्य चक्षु, त्या दिव्य चक्षुच्या द्वारा अर्जुन भगवंताच्या विश्वरूपाचं दर्शन करीत आहे आणि ते पाहता पाहता प्रथम तो अत्यंत उत्कट अभिलाषेने विश्वरूप दर्शनासाठी प्रवृत्त झालेला अर्जुन, पण जेव्हा ह्या विश्वरूपामध्ये भयाची उत्पत्ती होणारी अशा प्रकारची भगवंताची अनंत उदर, अनंत मुख, अनंत चरण आणि जणू काही संपूर्ण जगताचा ग्रास घेण्यासाठी ती प्रवृत्त झालेली आहेत असं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी अनेक देवता ऋषींचे समुदाय भगवंताची स्तुती करत आहेत असंही पाहिलं आणि सामान्य लोक जे आहेत ते ह्या विश्वरूपाचं दर्शन करत असताना त्यांच्या अंतकरणात भयभावना अधिक वृद्धिंगत होत आहे आणि त्यांच्याच नाही तर दिव्य दृष्टी दिलेल्या अर्जुनाला देखील भगवंताचं हे अक्राळ विक्राळ भयानक भीतिकारक असं स्वरूप पाहून अर्जुन भगवंताशी एक संवाद साधत आहे आणि भगवंताला वर्णन करीत आहे। रूपम महत्ते बहुवक्त्रनेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरम बहुदंष्ट्राकरालं लोकाः प्रव्यथितास्तथाहं। रूपम महत् ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथिताः तथा अहम। हे महाबाहो, ते रूपम महत् अस्ति, बहुवक्त्रनेत्रं बहुबाहुरुपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथिताः तथा अहम अपि प्रव्यथिताः अस्मि। हे महाबाहो, महान आहेत बाहू ज्याचे किंवा अजान बाहू किंवा दुसरा शब्दाचा अर्थ केला जातो महाबाहो म्हणजे महान पराक्रमी असणाऱ्या हे परमात्मन कृष्ण परमात्मन। ते रूपम, तुझं रूप हे महत् असते, तुझं रूप अत्यंत महान आहे म्हणजे अतिशय व्यापक आहे। बहुवक्त्र नेत्रम, त्याला बहु पुष्कळ वक्त्र म्हणजे मुख आणि नेत्र आहेत। बहुबाहू उरु पादम, त्याला बहु अनेक प्रकारचे बाहू म्हणजे हात आहेत, उरु मांडे आहेत, अनेक प्रकारचे पाय आहेत। बहुदरम, त्याला पुष्कळ उदर किंवा पोट आहेत। बहुदंष्ट्रा करालम, बहुदंष्ट्रा म्हणजे त्याला अनेक असणाऱ्या ज्या दाढा, त्या दाढांमुळं करालम म्हणजे अक्राळ विक्राळ असं ते मुख झालेलं आहे। इति दृष्ट्वा, आणि त्या रूपाला पाहिल्यानंतर लोकाः प्रव्यथिताः संती, लोक अत्यंत प्रव्यथित म्हणजे व्यथेला खेदाला दुःखाला प्राप्त झालेले आहेत। आणि तथा लोक जसे व्यथित झालेले आहेत त्याचप्रमाणे अहम अपि प्रव्यथितः अस्मि, अहम अपि मी देखील प्रव्यथिता प्रकर्षाने व्यथेला दुःखाला प्राप्त झालो आहे असा याचा अन्वयानुरूप अर्थ। भाष्यकार म्हणतात इति रूपम इति रूपम महत् अतिप्रमाणम ते तव बहुवक्त्र नेत्रम, बहुनी वक्त्रांनी मुखानी नेत्रांनी चक्षु, हा काल आपण भाष्य पाहिलेलंच आहे याचं। तर या ठिकाणी तुझं रूप जे आहे ते अत्यंत महान आहे म्हणजे त्याचं प्रमाण किंवा परिमाण हे महान आहे। तुला अनेक प्रकारचे वक्त्र मुख आणि नेत्र आहेत,
त्याचप्रमाणे तुला अनेक प्रकारचे बाहू, उरू म्हणजे मांड्या आणि पाय आहेत, अनेक प्रकारची उदरं आहेत, तुला अनेक प्रकारच्या दाढा आहेत की ज्याच्यामुळं तुझं मुख हे अत्यंत अकराळ विक्राळ असं भासत आहे. आणि याशिवाय तुला पाहिल्यानंतर सर्व प्राणी व्यथित झालेले आहेत आणि मी सुद्धा व्यथेला प्राप्त झालेलो आहे, असं आपण भाष्याचा अनुवाद पाहिला. नंतर भगवान संत सम्राट माऊली या संबंधाने सांगतात. काही ओव्या आपल्या झालेल्या आहेत. त्यामध्ये अर्जुन पहिल्यांदा सांगतो की तुझं विश्वरूप पाहण्याचं माझ्या नेत्रांना एक प्रकारचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. मनामध्ये सुखाचा, आनंदाचा सुकाळ किंवा रेलचेल झालेली आहे. कारण का, तुझं असणारं हे अगाध विश्वरूप मला पाहायला मिळालं आणि हे तिन्ही लोकांना व्यापून असणारं तुझं हे जे विश्वरूपात्मक रूप किंवा रूपडं ते पाहता असताना मला एक गोष्ट जाणवली की देवांना जेव्हा हे आपापल्या स्थानावरून देव जेव्हा ह्या विश्वरूपाचं दर्शन करतात त्यांनासुद्धा एक प्रकारचा वचक किंवा धाक पडतो. आणि त्याचं कारण असं आहे की ह्या विश्वरूपाच्या जबड्यातून कोणीही सुटू शकत नाही. जर आपण त्याला पाठमोरं होण्याचा प्रयत्न केला तर जिकडं आपलं मुख होईल तिकडं त्याचं भयानक असणारं मुख या ठिकाणी जणू काही आपल्याला ग्रास घेण्यासाठी, आपल्याला मारण्यासाठी, आपल्या जीविताचा अंत करण्यासाठी आपल्या समोर आलेलं आहे असं त्या देवांना देखील वाटतं. हे विश्वरूप हे संख्येने एकच आहे, परंतु याच्या अवांतर भेदाचा विचार केला तर हे याची जी असणारी त्या एकाच विश्वरूपाची भयकारक अशी अनेक प्रकारची वक्त्र म्हणजे मुख आहेत, अनेक प्रकारचे नेत्र आहेत आणि हातात अनेक प्रकारची आयुध, हत्यारं त्यांनी धारण केलेली आहेत. आणि हा जसा महाकल्पाच्या वेळेला जो यम आहे तो जितका आवेशाने युक्त होतो, क्रोधाने युक्त होतो, त्याप्रमाणे ह्या प्रत्येक मुखाचं ही एक प्रकारची मस्ती किंवा आवेश या ठिकाणी अत्यंत त्या आवेशाने ती मुख जणू काही सर्वांचा ग्रास घेण्यासाठी सरसावलेली आहेत, पुढं आलेली आहेत असं सांगतं. किंवा जणू काही संहार त्रिपुरारी म्हणजे भगवान शंकराची ही यंत्र किंवा ही तोफखाने आहेत. किंवा प्रलय काळामध्ये जो भैरव आहे त्या भैरवाचं राहण्याची ही क्षेत्र किंवा स्थानं झालेली आहेत. याशिवाय या ठिकाणी ही जी युगांत शक्ती आहे म्हणजे प्रलयकालची जी देवता आहे ती या ठिकाणी म्हणजे प्रलयकालला सर्वांचा संहार करताना भगवंताची असणारी जी काही दिव्य शक्ती आहे ती शक्ती हे त्या शक्ती आपल्या हातात पात्र घेऊन, म्हणजे ही मुख म्हणजे एक प्रकारची पात्र घेऊन भूतखिचा ओढवली, म्हणजे भूतरूपी प्राणीमात्ररूपी खिचडी खाण्यासाठी ते मुख जणू काही त्या देवीचं पुढं आलेलं आहे. आज ती पात्र पुढं केलेली आहेत. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरं बहुद्रंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहं रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुद्रंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहं रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुद्रंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहं. आता अर्जुन आपलं स्वतःचं आणि इतरांना विश्वरूपाला आपल्याला होत असणारं दर्शन विश्वरूपाचं आणि इतरांना होत असणारं दर्शन ह्या संबंधाने काही वर्णन करतो. रूपम महत्ते बहुवक्त्रनेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथिताः तथा अहम.
महाबाहो ते रूपम महत् अस्ति बहुवक्त्रनेत्रं बहुबाहुरूपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथिताः तथा अहम प्रव्यथितः अस्मि. हे महाबाहो, हे महान पराक्रमी असणाऱ्या भगवान कृष्णा, ते रूपम तुझं रूप महत् असती, तुझं रूप हे फारच महान किंवा अतिशय व्यापक आहे. बहुवक्त्र नेत्रम, त्याला पुष्कळ वक्त्र म्हणजे मुख आणि पुष्कळ नेत्र किंवा डोळे असणारं असं आहे. बहुबाहुरूपादम, बहुबाहू उरुपादम, त्याला पुष्कळ हात आहेत, नंतर उरु पुष्कळ मांड्या आणि पादम पुष्कळ पाय आहेत. बहुदरम, त्याला पुष्कळ उदर किंवा पोट आहेत. बहुदंष्ट्राकरालम, त्याला अनेक दाढ आहेत आणि त्या दाढांनी बहुदंष्ट्राकरालम, ते अत्यंत अक्राळ विक्राळ असं भासत आहे. आणि या रूपाला दृष्टवा, अशा रूपाला पाहून लोकाः प्रव्यथिताः, हे जे जे तुझ्या विश्वरूपाला पाहणारे लोक आहेत ते सगळे प्रव्यथित म्हणजे अत्यंत खेदखिन्न किंवा कष्टी झालेले आहेत. तुझं हे अक्राळ विक्राळ रूप पाहून हे लोक फार भ्यालेले आहेत, कष्टाला प्राप्त झालेले आहेत. बरं, ते लोकांचं जाऊ द्या, पण अहमापी, मी सुद्धा काय झाले, तथा प्रव्यथितः अस्मि, मी सुद्धा त्या ठिकाणी अतिशय व्यथेला प्राप्त झालेलो आहे. म्हणजे अर्जुन सांगतो, लोक तर घाबरले पण मी सुद्धा याला भ्यालेलो आहे. रूपमिती भाष्य, रूपम महत् अतिप्रमाणम, तुझं रूप हे काय आहे, अतिशय महान किंवा अतिशय ज्याचं परिमाण नाही इतकं व्यापक असं तुझं रूप आहे. ते तव बहुवक्त्र नेत्रम बहुनी वक्त्राणी मुखानी नेत्राणी चक्षुंशी च यस्मिन् रूपे तत्रूपम बहुवक्त्र नेत्रम. आता तुझं जर पाहिलं रूप तर त्याला पुष्कळ प्रकारची मुख आहे. बहुनी वक्त्राणी, बहुनी मुखानी आणि नेत्राणी नाम चक्षुंशी, तुला अनेक प्रकारचे चक्षु किंवा नेत्र आहेत. यस्मिन् रूपे, असं हे ज्या रूपात आहे त्याला म्हणतात बहुवक्त्र नेत्र. हे महाबाहो, बहुबाहुरूपादम बहवा बाहवा उरवाहा पादाः च यस्मिन् रूपे तद बहुबाहुरूपादम. आणि ज्याला पुष्कळ प्रकारचे बाहू आहेत, पुष्कळ प्रकारच्या म्हणजे अनंत अशा प्रकारच्या मांडे आहेत किंवा पाय आहेत, असं तुझं बहुबाहुरूपादम. किंच, याशिवाय बहुदरम बहुनी उदराणी यस्मिनिती तद बहुदरम, ज्याच्यामध्ये ज्या विश्वरूपामध्ये अनेक उदर आहेत असं तुझं बहुदंष्ट्राकरालम बह्वीभी दंष्ट्राभी करालम विकृतम तद बहुदंष्ट्राकरालम. बह्वीभी दंष्ट्राभी, अनेक दाढेंच्या द्वारा जे अत्यंत कराळ किंवा विकृतम विक्राळ झालेला आहे ते बहुदंष्ट्राकरालम. आणि असं रूप दृष्ट्वा रूपम ईदृशम, तुझा अशा प्रकारचं रूप पाहून लोकाः लौकिकाः प्राणिना, लौकिकामध्ये असणारे जे इतर प्राणी ते प्रव्यथिताः प्रचलिताः, ते पार आपल्या स्वरूपापासूनच च्युत झाले म्हणजे भयाला प्राप्त झाले. आणि भयेन प्रचलिताः, भीतीमुळं ते या ठिकाणी थरथर कापू लागलेले आहेत. त्या कंप त्यांच्या ठिकाणी दिसतो. तथा अहमापी, तशी स्थिती माझी पण झाली, मी पण तसाच आहे. म्हणजे मलाही भयाची भावना अंतःकरणामध्ये या ठिकाणी ठाण मांडून बसलेली आहे, मी भ्यालेलो आहे असं सांगतो. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात, जी लोचना भाग्य उदेले मना सुखाचे सुयाने पाहिले, जे आगाध तुझे देखिले विश्वरूपही. ते म्हणतात, जी अहो हे श्रीकृष्ण परमात्मन लोचना भाग्य उदेले, काय लोचन म्हणजे नेत्र, त्या नेत्रांचं भाग्य विश्वरूप पाहत असताना जणू काही नेत्रांचं भाग्याचा उदय झालेला आहे. मना सुखाचे सुयाने पाहिले, आणि आपलं जे मन अंतकरण आहे त्याला जणू काही सुखाचे सुयाने पाहिले. सुखाचा सुयाने म्हणजे सुखाचा सुकाळ, त्या ठिकाणी त्याला जणू काही पाहला म्हणजे उजेडला आहे. म्हणजे सुखाची प्रभात झालेली आहे म्हणजे, आणि रेलचेल आहे सुखाची.
हां, जे आगाध तुझे देखिले विश्वरूप इही, की ज्यांनी तुझं ज्यांनी हे तुझे आगाध विश्वरूप देखिले, तुझ्या अपरंपार असणाऱ्या ह्या विश्वरूपाला पाहिलं, पाण्याचं ज्यांना भाग्य मिळालं त्यांच्या नेत्राचं खरंच भाग्य आहे, त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं असं लोचना भाग्य उदेले, मना सुखाचे सुयाने झाले, मनात त्यांना सुखाचा सुकाळच जणू काही झालेला आहे. हे लोकत्रय व्यापक रूपडे, पाहता देवाही वचक पडे, याचे सन्मुखपण जोडे भलतयाकडूनी. आता म्हणतात हळूहळू अर्जुन सांगतो खरं कारण अर्जुन असं जरी म्हणत असला ह्या पहिल्या ओवीमध्ये, पुढं तसं सांगत नाही. याचा संबंधच घ्यायचा झाला तर हे कोणासाठी, हे यांच्यासाठी, यांना भय नाही कोणत्या, या माझी पैलवरे ज्ञानेश्वरांचे मेळावे. आणि दुसरे कोण आहेत, दुसरे जे परमात्म्याला शरणागत झाले की विनय द्रुमाची आडवी, सुरवाडली सात्विकांची माधवी, मनवनी कर संपुट पल्लवी, तू होताशी फळ. आणि तू प्राप्त झाल्यानंतर ते म्हणतील काय, लोचना भाग्य उदेले, मना सुखाचे सुयाने पाहले, जे आगाध तुझे देखिले विश्वरूप इही. ह्या ज्या लोकांनी, अशा लोकांनी ज्यांना तुझ्या स्वरूपाचा यथार्थ साक्षात्कार म्हणजे अधिष्ठान रूपाने आत्मत्वाने झालेला आहे, त्यांना त्यांच्या डोळ्याला हे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीसाठी त्यांना काय भाग्यच झालेलं आहे. किंवा जे तुला शरणागत झालेले आहे तर त्यांनाही तू काय आहे, जे काय शरणागता वज्रपंजर अभयदाना तू उदार, शेवगाळा देवा तू अगोचर ना, होती अविनाश, होती हुशी आविकार अविनाश. त्यांना याची भीती आहे का, नाही. कारण शरणागतांना तू काय झालाय, वज्रपंजर झालेला आहे, वज्राच्या पिंजऱ्या इतकं सुरक्षित ठेवले. त्यामुळं तुझं जरी विश्वरूप पाहिलं तर त्यांना ठीक आहे ना, त्यांना भयाची भावना नाही. पण हळूहळू सांगतो त्यांना नाही, पण आमचं काय आहे, तर तो सांगतो जे आगाध काय, हे लोकत्रय व्यापक रूपडे. लोकत्रय म्हणजे ह्या त्रैलोक्याला व्यापून असणारं तुझं हे जे रूपडं म्हणजे तुझं जे विश्वरूप आहे ते पाहता, ते जेव्हा पाहतात ना देव, तर देवाही वचक पडे. देवांना देखील ह्या विश्वरूपाला पाहिल्यावर वचक पडतो म्हणजे धाक पडतो. आणि याचे सन्मुखपण जोडे भलतयाकडून. आणि हे विश्वरूप आहे ना, जिकडं ह्या विश्वरूपाचं विश्वरूप असेल तर त्याच्याकडून आपण पाठीमोरे होऊ, आहे की नाही. पाठीमोरे झाल्यावर मग भय राहणार नाही, धाक राहणार नाही. परंतु झालंय काय की तुझे भलतयाकडून तुझे याचे सन्मुखपण जोडे. आपण कुणीकडे जरी पाठ फिरवलं तर भलतयाकडून कोणत्याही दिशेने हा सन्मुखच आहे. नाम तुझं विश्वरूप समोर जे अकराळ विकराळ स्वरूप आहे तर ते कोणत्याही दिशेने गेलं तर भलतेकडून तुझे सन्मुखपण जोडे. तू सन्मुख आहे असं आम्हाला दिसून येतं. म्हणजे आता आमची सुटका कशीच होत नाही. हे विश्वरूप आहे ना, असं दिसतं की याचे पाठमोरं व्हावं, दुसरीकडं पाहावं तर तिकडूनही पाहावं तर पुन्हा काय दिसतं, विश्वरूप. ऐशे एकची काय, ऐशे एकची परी विचित्रे आणि भयानके वक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा. ऐशे एकची, हे गणना केली तर विश्वरूप हा ह्या काही एकवचनी शब्द आहे. परमात्म्याचं विश्वरूप असं एकच आहे, परंतु त्या एकामध्ये विचित्रे, त्याच्यामध्ये अनेकत्वाने युक्त असणारे तुझी भयानके वक्त्रे, तुझी असणारी भयानक भीती दाखवणारी भयाने युक्त असणारी असे अनेक वक्त्रे म्हणजे मुख आहेत. बरं, बहुलोचन, तुला डोळेही फार आहेत. आणि हे सशस्त्रे अनंत भुजा, आणि सशस्त्र म्हणजे शस्त्रासहित तुझ्या काय अनंत बाहू, म्हणजे अनेक प्रत्येक हातामध्ये अनेक आयुध धारण केलेले तुझे हे अनंत बाहू, अनंत हात. अनंत उरू बाहू चरण, बहुधरा आणि नानावर्ण, कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे. आता ते म्हणतात अनंत उरू म्हणजे त्याला अनंत मांड्या आहेत, उरू म्हणजे मांड्या. बाहू, अनंत बाहू हात पण आहेत, अनंत चरण, अनंत पाय आहेत. बहुदर, त्याला अनंत उदर आहेत. आणि नाना वर्ण, आणि पुन्हा नाना प्रकारचे वर्ण किंवा रंग. आणि हे सगळं पाहिल्यावर म्हणतात इथं आश्चर्य असे की आवेशाचे प्रतिवदनी, आवेशाचे मातलेपण कैसे. प्रतिवदन, प्रत्येक मुख जर पाहिलं ना तर त्याच्या ठिकाणी काय आहे तर आवेशाचे मातलेपण. त्याच्या ठिकाणी इतका आवेश आहे
म्हणजे इतकं क्रोधाने आविष्ट झालेलं असं त्याचं मुख आहे की ते जणू काही मत्त झालेलं आहे. म्हणजे समोर जे येईल त्याला काय करायचा, ग्रास करायचा, असा मोठ्या आवेशाने किंवा क्रोधावेशाने मत्त झालेली तुझी प्रत्येक मुख हे जणू काही माणसाला खायला उठले. असं प्रत्येक वदनामध्ये हे आवेश जो आहे तो जणू काही उन्मत्ततेला प्राप्त झालेला आहे. उन्मत्त मनुष्याला काही भान राहत नाही, त्याच्या ठिकाणी साधक बाधक विचार राहत नाही. तसं तुझं मुख आता प्रत्येकाला गिळंकृत करण्यासाठी जणू काही आसुसलेलं आहे असं म्हणतात. हो का जे कल्पाची अंती तवकलेनी यमे जीवत तेवती प्रळय अग्नीची उजिती आंबुखिली जैसी. हो का, किंवा असंही म्हणता येईल, अथवा जे महाकल्पांच्या अंती, जेव्हा महाकल्प म्हणजे ज्यावेळेला कल्प आहे आणि त्या कल्पांत होतो आणि त्या कल्पाच्या शेवटी तवकलेनी यमे, ज्या वेळेला कल्पांत होतो त्यावेळेला तवकलेनी यमे म्हणजे अत्यंत क्रोधाविष्ट झालेला जो यम आहे तो जीवती तेवती जिकडं तिकडं प्रळय अग्नीची उजिती अंबुकिली जैसी. त्यावेळेला काय करतो तो प्रळयरूपी अग्नीच्या उजिती म्हणजे शेगड्या, प्रळयरूपी अग्नीच्या शेगड्या किंवा आगट्या म्हणतो आपण, त्या आगट्या जशा आंबुखिली म्हणजे पसरलेल्या आहेत. म्हणजे जिकडं तिकडं प्रळयरूपी अग्नीच्या आगट्या जशा पसराव्यात, कधी ज्या वेळेला कल्पांत व्हायचा त्यावेळेला तो कोण करतं कार्य, यम करतो. जिकडं तिकडं ह्या प्रळय अग्नीच्या आगट्या पसरतो. म्हणजे सर्व जीव, कुठे असणारा कोणताही जीव शिल्लक राहू नये, सर्व त्या प्रळय अग्नीच्या अधीन होऊन नष्ट व्हावेत अशी जसं यम योजना करतो. ना तरी, किंवा दुसरं उदाहरण देतात, ना तरी संहार त्रिपुराची यंत्रे की प्रळय भैरवाची क्षेत्रे नाना युगांत शक्तीची पात्रे भूतखिचा ओढविली. तुम्ही सांगा आता संस्कृतमध्ये याचा अनुवाद करता येईल विस्ताराने, दुसऱ्या भाषेत याचा विस्तार करण्यासाठी बऱ्याच पंक्ती लिहिल्यावर सांगता येतील. इंग्लिशमध्ये याचा अनुवाद कसा करायचा आहे की नाही. ह्या जर कल्पना, वैदिक कल्पना, भूत प्रेत पिशाच त्रिपुरारी ह्या देवता यांचंच माहिती करून द्यायला किती लागेल. मी एक ग्रंथ आणला आहे परवा एक जणाकडून गीतेचं, म्हणजे आपल्या हे जे काय शंकरराव अभ्यंकर त्यांनी लिहिलेले, तर त्यांनी तो इतका अभ्यास पांडित्यपूर्ण हे केले. अनेक पुराणामध्ये, वेदामधले, सूक्तांमधले कुठं जिथं जिथं संदर्भ लागतील ते संदर्भ, अधिक परदेशामध्ये काही असणाऱ्या संकल्पना सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण हे जर ते मराठीतून लिहिलं तरी ते जड आहे, तर इंग्लिशमधून ह्याचं कसं काय करता येईल. कारण याच्यातले असणारे अलंकार, त्याच्यातले रस, आता हे जर सगळं सांगायचं म्हटलं तर त्यांना स्पष्टीकरण करायला एका वेळेला 100 पानं पण पुरणार नाही सगळी संकल्पना लक्षात यायला. तरीसुद्धा त्यांनी साधक संजीवनीचं इंग्लिश भाषांतर झाले, तर त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये ते हे बघा, पितरांसाठी केलेलं श्राद्ध तर्पणा लुप्त पिंडोदक क्रिया. तर आता पिंडोदक क्रिया, पिंड म्हणजे काय, तर त्यांनी लिहिलं आहे आपण श्राद्धाच्या वेळेला ते काही भाताचा तो गोळा देतो ना, तर त्यांनी लिहिलं राईस बॉल. आता एवढ्यावर काय त्याचं स्पष्टीकरण होईल का कधी. राईस बॉल म्हणले नाही, लुप्त पिंडोदक क्रिया हे सांगता येईल का कधीतरी त्याच्यामध्ये. आता सध्या ते उपलब्ध आहे ते भाषांतर. ना तरी अथवा दुसरं सांगतात, संहार त्रिपुरारीची यंत्रे की प्रळय भैरवांची क्षेत्रे नाना युगांत शक्तीची पात्रे भूत खिचा ओढविली. ना तरी अथवा दुसरं एक उपमा देतात माऊली, संहार त्रिपुरारी. त्रिपुरारी म्हणजे भगवान शंकर, जी सर्व जगताचा संहार करणारी देवता भगवान शंकर. त्या भगवान शंकराने त्याची जणू काही यंत्र आहे, म्हणजे त्याचे तोफखान्यातून जशा गोळ्या सोडतात तसं त्या भगवान शंकराची ही असणारी संहारक देवता भगवान शंकर यांची असणारी ही यंत्र आहेत, म्हणजे जणू काही यांचे तोफखाने आहेत की ज्याच्यामधून या ठिकाणी मृत्यू सगळ्यांना प्राप्त व्हावा अशी योजना आहे. प्रळय भैरवांची क्षेत्रे, किंवा ह्या प्रळयरूपी भैरव नावाची देवता आहे, तर ती प्रळय करणारी भैरव नावाच्या देवतेचं हे क्षेत्र आहे असं वाटतं. म्हणजे विश्वरूप पाहिलं का हे प्रळयरूपी भैरवाचं राहण्याचं हे काय आहे, स्थान आहे विश्वरूप म्हणजे. किंवा हे विश्वरूप ह्या भगवंताचे असणारे हे जे अनंत भयानक असं जे स्वरूप आहे ते म्हणजे ह्या
काय प्रळयाग्नीची उजिती आहेत किंवा भगवान शंकराचे तोपखाने आहेत. आणि युगांत शक्तीची पात्रे, युगांत शक्ती म्हणजे काय, जी संपूर्ण ह्या जगताचा अंत करते. प्रलय काळ म्हणजे हे कल्पांताच्या वेळेला, म्हणजे ज्यावेळेला युगांत होतो, कल्पांत होतो, त्यावेळेला त्या कल्पांताच्या वेळेला सर्वांचा संहार करणारी जी देवता आहे ती आहे जगदंबा. तिला म्हणतात शक्ती. आणि त्या शक्तीची ही पात्र आहेत. म्हणजे युगांत करण्याच्या वेळेला असणारी जी जगदंबा, तिची ही पात्र म्हणजे भांडी आहेत. आणि ती भांडी कशासाठी, काय त्या भांड्यात आहे, काय त्या भांड्यात अजून काही नाही. ती भूत खिचा ओढविली. ती म्हणते की हे सगळे प्राणीमात्र रूपी भूत आहेत ना, प्राणीमात्र, ते प्राणीमात्र ही माझी खिचडी आहे. आणि ती खिचडी आता माझ्या ताटात कधी वाढतील. म्हणून युगांत शक्तीची पात्रे काय भूतखिचा ओढविली, ती सरसावली आहेत किंवा पुढे केलेली आहेत. म्हणजे आता ती सर्वांचा ग्रास करून घेणार आहे. तैशी जिये तेकडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी शिवाडे, तैसे दशन दिसती राग. तैशी जिये तेकडे, तैशी म्हणजे त्याप्रमाणे, म्हणजे पैरव आपलं प्रळयकालच्या भैरवाप्रमाणे, भगवान शंकराच्या तोपखान्याप्रमाणे किंवा युगांताच्या वेळी भगवंताची असणारी त्याच्याहून अविभाज्य राहणारी अशी जी शक्ती आहे, म्हणजे मायाविशिष्ट परमात्मा जेव्हा होतो तेव्हा त्याची असणारी जी शक्ती आहे, ती शक्ती जणू काही आपल्या हातात पात्र घेऊन भूतरूपी खिचडी खाण्यासाठी आपलं ताट दिनं पुढं सरसावलेलं आहे, ताट पुढं केलेलं आहे. तैशी त्याप्रमाणे जिये तेकडे, जिकडं पाहावं तिकडं तुझी प्रचंडे वक्त्रे, जी म्हणजे हे परमात्मन तुझी प्रचंड असणारी वक्त्र किंवा मुख जिकडं तिकडं दिसत आहेत. कशी, त्यासाठी देतात न समाती दरी माझी शिंहाडे. इथं असा अर्थ दिला की दरी म्हणजे एखादी डोंगराची दरी असते आणि सिंह त्या ठिकाणी राहतात, तर त्या सिंहाची संख्या, असा सरळ अर्थ याचा असा दिलेला आहे बहुतेक ज्ञानेश्वरीमध्ये. दरी माझी संवाडे न सामाती, म्हणजे ते सिंह जे आहेत ते त्या ठिकाणी मावत नाही. हा दृष्टांत कसा आला माहीत नाही, परंतु उदाहरण मात्र दिलं आहे की दरीमध्ये जसे ते सिंह असतात ते मावत नाहीत. त्याप्रमाणे तैसे रागीट दशन दिसती, त्याप्रमाणे ह्या परमात्म्याच्या मुखामध्ये असणारे दशन म्हणजे जे दात असतात ते अत्यंत रागीट म्हणजे रागावलेले आहेत. म्हणजे जणू काही ते दात जे आहेत ते दात आता जणू काही समोर येणाऱ्याचा ग्रास करतील अशा प्रकारचे भयंकर दिसत आहेत. जैशी काळरात्रीचेनी अंधारे उल्हासत दिसती संहार खेचरे, तैसिया वदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा. जैसे ज्याप्रमाणे काळरात्रीचेने अंधारे, काळ म्हणजे आता प्रलय काळ होत आला त्यावेळेला ज्याप्रमाणे द्वादशादित्याचा संहार होऊन सगळीकडं केवळ अंधारच अंधकार माजतो किंवा अंधकारच सगळीकडं पसरलेला असतो, ती काळरात्रीची अंधारामध्ये उल्हासत निगती संहार खेचरे. तेव्हा या ठिकाणी संहार खेचरे म्हणजे लोकांचा नाश करणारी अशी खेचरं म्हणजे जी पिशाच्चे आहेत, तर ती काय करतात, फिरायला निघतात. उल्हासत निगती, अत्यंत उल्हासाने. कारण आता ह्या काळरात्रीमध्ये जे मरतील तर ते आपल्याला काय होतील, खायला मिळतील. या रीतीनं काळरात्रीमध्ये फिरणारी संचार करणारी जी भूत किंवा पिशाच्चे असतात त्यांना अत्यंत आनंद होतो. तैशिया त्याप्रमाणे वदनी प्रळय रुधिरे दाढा काटलिया, त्याप्रमाणे त्याच्या वदनामध्ये म्हणजे ह्या विश्वरूपाच्या मुखामध्ये जणू काही असणाऱ्या ज्या वदनी दाढा, त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या दाढा आहेत त्या प्रळय रुधिरे म्हणजे प्रळय होतो त्यावेळेला प्रळय काळात सगळे मृत्यूला प्राप्त होतात. जिकडं तिकडं रक्ताचा सडा होतो आणि त्या रक्ताचा सडा झाला तर त्या प्रळय काळच्या रुधिराने जणू काही तो सर्व भक्षण कोणी केलेलं आहे, विश्वरूपाने. आणि त्याच्या दाढा काटलिया म्हणजे त्याच्या संपूर्ण दाढा त्या प्रळयकाळच्या रक्ताने काटलिया म्हणजे माखलेले आहेत असं दिसतं. हे असो काळे अवंतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अति भिंगुळ वानपण तुझी वदनी.
असो म्हणतात, हे असू द्या, काय काय उपमा द्याव्या. जर उपमा द्यायची झाली तर असं वाटतं, काळे रण अवंतिले, जणू काही काळानेच रण म्हणजे युद्धाचं, अवंतिले म्हणजे आवंतन म्हणजे त्याची निमंत्रण किंवा आव्हान, काळानेच जणू काही या ठिकाणी आव्हान केलेलं आहे युद्धाचं. म्हणजे ह्या विश्वरूपाचं मुख म्हणजे जणू काही काळ आहे आणि त्या काळाने रणांगण म्हणजे सगळ्या जीवांना युद्धाचं आमंत्रण दिलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला तुमचा सर्वांचा संहार करणार, तुम्ही माझ्या बक्षस्थानी आहात, नाहीतर मला नसाल तर माझ्याबरोबर युद्ध करा. अशा प्रकारचं जणू काही काळाने किंवा मृत्यूनंच एक प्रकारचं आवाहन दिलेलं आहे किंवा आमंत्रण दिलेलं आहे. का सर्व संहारे मातले मरण, किंवा सर्वांचा संहार करण्यासाठी हे मरण जे आहे ते मातलं म्हणजे उन्मत्त झाले. आता जे जे समोर येईल त्याला मी मारणारच, असा मृत्यू जो आहे तो मृत्यू जणू काही सर्वांचा संहार करण्यासाठी मातलेला आहे, उन्मत्त झालेला आहे. तैसे त्याप्रमाणे तुझे वदनी अति भिंगुळवाने, पण त्याप्रमाणे तुझ्या वदनाकडं मुखाकडं पाहिलं तर अतिशय भिंगुळवाने पण म्हणजे अत्यंत भयदायकता किंवा भयानकता तुझ्या ह्या मुखाकडं पाहिलं का दिसते. म्हणजे तुझं मुख हे अत्यंत भयानक झालेलं आहे, भीतीदायक झालेलं आहे, सर्वांचा ग्रास घेण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे असं दिसून येतं. हे बापुडी लोकसृष्टी मोटकीये विपायली दिठी, आणि दुःख कालिंदीच्या तटी झाडं होऊनी ठेली. आता ह्या सगळी लोकसृष्टी म्हणजे या सृष्टीमध्ये असणारे सगळे लोक, ह्या लोकांची झालेली म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली ही भूतांची प्राणीमात्रांची सृष्टी ही जी आहे ती बापुडी, अरे फार बिचारी सृष्टी, म्हणजे त्यांना अत्यंत खेदाला प्राप्त झालेली किंवा भयाला प्राप्त झालेली ही सगळी सृष्टी पाहिली. तर पाहिली म्हणजे कशी, मोटकी विपाहिली दिठी, सहज थोडीशी त्यांच्यात मोटकी म्हणजे थोडीशी त्यांच्याकडे दृष्टी पाहिली. त्यांचं सगळं पार अजून अंतकरणाचा त्यांच्या भयाचा ठाव घेतला नाही, पण सहज काय लोकांचं चाललंय असं म्हणून पाहिलं तर मोटकी विपाहिली दिठी, थोडीशी दृष्टी त्या लोकसृष्टीवर म्हणजे लोकांवर टाकली तर असं दिसून येतं की आणि दुःख कालिंदीच्या तटी झाडं होऊनी ठेली. इथं रूपक केलं माऊलींनी की दुःख रूप ही कोणी कालिंदी म्हणजे यमुना नदी आहे आणि त्या यमुना नद्याच्या तटावर ही सगळी सृष्टी म्हणजे झाडं होऊनी ठेली, जणू काही एखाद्या वृक्षाप्रमाणे राहिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जर कालिंदी नदी यमुना नदी त्याच्यामध्ये कोण आहे, तो कालिया नाग आहे आणि त्या कालिया नागामुळं ते पाणी सगळं विषारी झालेलं आहे. आणि यमुना नदीच्या काठावर जरी वृक्ष दिसले आपल्याला, ते वृक्ष दिसायला नावाला वृक्ष आहे परंतु करपून गेली. ते दृष्टी ते जे वृक्ष आहेत ते जणू काही त्या विषाक्त पाण्यामुळं जरी वृक्ष दिसायला असले तर ते जसे करपून गेलेले असतात, त्याच्यात वृक्ष पण काही राहिलेलं नसतं. तशी ही लोकसृष्टी आम्ही पाहिली तर ती दुःखरूपी ह्या यमुनेच्या नदीच्या तटावर म्हणजे दुःखरूपी यमुनेच्या तटावर ते सर्व करपून गेलेले आहेत, जणू काही भाजून गेलेले होरपळलेले आहेत. अशा प्रकारचा आम्हाला ही सृष्टी दिसते, बिचारी सृष्टी. तुझं महामृत्यूची आ सागरी, आता काय हा नाही का बिचारी लोकसृष्टी असंच म्हटलं ना त्याने, बापुडी लोकसृष्टी. आपण हा बापोड आहे म्हणजे बिचार आहे तसं. तुझं महामृत्यूची आ सागरी, आता हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. आता सांगतात अर्जुन भगवंताला जे दिसतं तसं आपला अर्जुन आहे तो सरळ आहे, जसं दिसतं तसं. जेव्हा त्याला आनंददायक दिसतं तेव्हा आनंददायक वर्णन करतो. आता जे काही इथं आता काय इथं शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, अद्भुत पाहुणारा आला, पण आता हे नुसतं अद्भुत रसात नाही अर्जुन, आता येराही रसा म्हणजे भयानक रसाला
त्या ठिकाणी काय मिळालेलं पाहुणेरू झाला, त्याचाही पाहुणचार होत आहे. म्हणजे आता भयानक रस, तर त्या भयानक रसाचे वर्णन अर्जुन या ठिकाणी करतो. नवरसी भरवी सागरू मांडवी उचित रत्नाचे आगरू. पण मुख्य काम काय आहे? भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. भावार्थाचे या ठिकाणी पर्वतच्या पर्वत ह्या रसाच्या निमित्ताने अर्जुन या ठिकाणी सांगतो. जसं साहित्याच्या रूपाने माऊली काव्य आणि अलंकार सांगत असताना त्यांना काय करायचं, काव्य अलंकार सांगायचे नाही. वाचे बरवे कवित्वी रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. तसं परतत्वाला स्पर्श होण्यासाठी काव्य किंवा साहित्य आहे. त्याचप्रमाणे भावार्थाचे पर्वत निर्माण करण्यासाठी या अध्यायामध्ये भावार्थ अधिक सांगतात. तर सांगतात की तुझं महामृत्यूच्या सागरी, विश्वरूपाला काय म्हणतात? हा महामृत्यूचा सागर आहे. म्हणजे ह्या सागरामध्ये निश्चितच मृत्यू हा ठरलेला आहे. तेव्हा तुझं स्वरूप म्हणजे विश्वरूप नाही, हा जणू काही महामृत्यूचा किंवा मृत्यूचा असणारा महासागर तुझं हे विश्वरूप आहे. आणि या सागरामध्ये हे त्रैलोक्य जीविताची तरी, आणि याच्यामध्ये त्रैलोक्यामध्ये असणारे सगळे जे देव दानव मानव जड जीव हे सगळेच्या सगळे त्रैलोक्य जीविताची तरी, यांचं जीवन, त्रैलोक्याचं जीवन ही कोणी एक नाव आहे. म्हणजे या ठिकाणी महामृत्यूचा सागर आहे आणि जीवन म्हणजे काय? त्या सगळ्या त्रैलोक्याचं जीवनरूपी एक नाव आहे. आणि त्याला तरी म्हणजे नाव. आणि ती नाव त्या महासागरात गेल्यावर काय मिळणार तिला? शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. त्या ठिकाणी लोकांना काय मिळणार? महामृत्यूच्या सागरात जर तुमची जीवनरूपी नौका गेली तर त्या ठिकाणी तिला शोक, दुर्वात म्हणजे शोकरूपी हा दुष्ट वायू, म्हणजे शोकरूपी असणारा जो मोठं वादळ आहे, त्या वादळाच्या लहरी, त्या वादळाच्या असणाऱ्या लाटा, आणि त्या लाटामुळं ही त्यांची जीवनाची नाव सारखी आंदोळत असे, दोलायमान होत आहे किंवा हेलकावे खात आहे. म्हणजे कधी बुडेल आणि आता कधी नाही, ह्या क्षणाची फक्त वाट पाहत आहे. तरी शब्दाचा अर्थ आहे नाव. त्या तारू नाव ते तोच अर्थ. किंवा दुसरा म्हणजे ते भोपळ्यांची केलेली जी पेटी आहे त्याला पण तारू म्हणतात, आणि नावेला पण तारू म्हणतात. म्हणजे ते नाही का, भोपळे एकमेकाला जोडून त्याच्यावर बसून जायचं. तर ते भोपळे जसे हेलकावे खातात किंवा नाव जशी हेलकावी खाते त्याप्रमाणे. आता हे त्रैलोक्य जीविताची तरी शोक दुर्वात. शोक हाच कोणी दुष्ट वायू आहे आणि त्याच्या असणाऱ्या लहरी म्हणजे लाटा, आणि त्या लाटामध्ये ह्या त्रैलोक्यांच्या जीवनाची नाव सारखी आंदोळत असे, म्हणजे दोलायमान होत आहे किंवा हेलकावे खात आहे. येथ कोपोनी जरी वैकुंठे ऐसे हनुमनी पहिलं अवचटे, जे तुझं लोकांचे काही वाटे तू ध्यान सुख हे भोगी. आता हे अर्जुन जेव्हा म्हणायला लागला तर वास्तविक अर्जुनाच्या इच्छेवरून भगवंताचं हे व्यापक असणारं रूप, सापेक्ष व्यापक असणारं रूप अर्जुन भगवान अर्जुनाला दाखवू लागले. भगवंताचा चतुर्भुज रूप अर्जुनाचं सारथ्य करत होतं. परंतु अर्जुनाला भगवंताने जेव्हा विष्टभ्याहमिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत असं म्हणतात, तेव्हा ह्या भगवंताची जर ह्या त्रैलोक्यामध्ये एवढी मोठी व्याप्ती आहे तर त्या व्यापक विश्वरूपाचं हे आपल्याला दर्शन व्हावं असं वाटलं. आणि हे वाटल्याबरोबर भगवंताने लगेच त्याला विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. परंतु का तर भगवंताला वाटलं की चांगली गोष्ट आहे, हा परिच्छिन्नातून अपरिच्छिन्नाकडं व्यापकाकडं चाललेला आहे, म्हणून आपलं विश्वरूप दाखवू. या भगवंतालाही त्याच्यामध्ये इतका उत्साह आला की त्यामुळं दिव्यदृष्टी देण्याचं सुद्धा परमात्मा विसरले. परंतु जेव्हा त्याला हे दर्शन होत नाही तेव्हा दिव्यदृष्टी दिली आणि पुन्हा म्हणतात पश्चिमे पार्थ रूपानी शतशोथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनीच. सगळं परमात्मा त्याला हे आत्तापर्यंत नभस्पृशम दीप्तम अनेक वर्णम व्यात्ताननम सर्व रूप दाखवायला लागली. आणि भगवंताला असं वाटत होतं की माझा अर्जुन आता किमान ह्या
परिच्छिन्न असणाऱ्या सगुण साकारातून सगुण साकार स्वरूपामध्येही त्याला आपण अधिक व्यापक सापेक्ष व्यापक अशा सगुण साकार विश्वरूपाचं दर्शन करून देऊ विराट रूपाने. परंतु या ठिकाणी अर्जुनाला मात्र जेव्हा भयाची भावना निर्माण झाली तेव्हा भगवान म्हणतात याला मी सगुण साकारातून सगुण निराकारात नेणार आहे. सगुण निराकारातून ह्याला मी निर्गुण निर्विकार असणाऱ्या आत्मतत्वापर्यंत नेणार आहे. ते आत्मदर्शन करण्यासाठी भगवान या ठिकाणी प्रथम त्याला हे रूप दाखवतात. आणि अर्जुनाला एवढं भय वाटलं की शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. याला तर वाटतं हे विश्वरूप नाही, हे जीव घेणं आहे आणि हे आपल्याला हे अनुकूल नाही असं जेव्हा वाटलं तेव्हा माऊली म्हणतात इथं कदाचित माऊलींची ही संकल्पना आहे. इथं येथ कोपोनी जरी वैकुंठे हे म्हणतात. इथं म्हणजे जणू काही भगवान कोपले. वैकुंठ म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा कोपले आणि ऐसे म्हणी पहिलं. आणि भगवान जर आता अर्जुनाला असे म्हणतील म्हणजे इथे एक प्रकारचा अभिपेत्य परिहार आहे. कारण या श्लोकात अर्जुनच बोलत आहे, भगवान बोललेच नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांना इथं अभिपेत्य परिहार या रूपाने माऊली म्हणतात कदाचित. इथं कारण काय अर्जुनावर भगवंताचं इतकं निश्चिम प्रेम आहे की भगवंतावर अर्जुन रागावणार नाहीत. पण कदाचित अवचटे कोपनी, कदाचित जर कोपले तर, कारण कोपणारच नाही परंतु जर कदाचित कोपले आणि भगवान कोपले तर भगवान काय म्हणतील पुढे जाऊन. जसं म्हणतात ना अंग सांडूनी छाया अलिंगितो सीमा. मी तुला माझं एखाद्या पुरुषाने जसं त्याचं शरीर सोडावून त्याच्या छायेला आलिंगन द्यावं त्याप्रमाणे मी तुला विश्वरूप दाखवत असताना तू पुन्हा त्या चतुर्भुज स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा करतो. पुढे येणारच हे विषय. तर याचा अर्थ तू त्याच्या शरीराला सांडून अंग सांडून छायेचं आलिंगन करतोस असं नाही का म्हणता येणार. तसं इथं ज्ञानोबाराय म्हणतात की या ठिकाणी ऐसे येथ कोपोनी जरी वैकुंठे, वैकुंठे येथ जरी कोपोनी. वैकुंठ नाम परमात्मा श्रीकृष्ण या ठिकाणी जर रागावले आणि अर्जुनाच्या ह्या बोलण्यावर असं म्हणायला लागले ऐसे हन म्हणी पहिला अवचटे. असं अवचटे कदाचित परमात्मा जर म्हणतील तर काय म्हणतील, जे तुझं लोकांचे काय वाटे तू ध्यानसुख हे भोगी. तुला लोकांचं काय घेऊन बसलास, हां ते लोकांना भिले का लोक विश्वरूपांचा तुला काय करायचे हे तुला मी दाखवतो. ह्या 10वा अध्याय जसा ध्यानासाठी सांगितला तसा हा 11वा अध्याय देखील तू विश्वरूपाचं ध्यान कर. ऐकी नाही तू तर म्हणतो मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. माझा मोह अविवेक पूर्ण नाहीसा झालेला आहे असं तू सांगतो. हे गुह्य तत्व माझ्या बुद्धीवर आरूढ झालेलं आहे. दृढ अपरोक्ष साक्षात्काराला मी प्राप्त झालेलो आहे. आता तुला काय आहे हे विश्वरूप असो ते सगुण साकार असो सगुण निराकार असो. अरे निर्गुण निराकार सुद्धा नाही. सगुण निर्गुण गुणाचे अगुण काय हरिविण मन व्यर्थ जाय. सगुण आणि निर्गुण यांच्या अतीत असणारं अगुण हे जे माझं स्वरूप आहे ते दाखवण्यासाठी मी तुला प्रवृत्त झालेलो आहे. तेव्हा त्याच्यामध्ये कुठले लोक आले, त्याच्यामध्ये लोकांना भय कुठलं आलं, लोकच नाही. अज्ञान नाही, अज्ञान कार्य लोक नाही, लोकांचं भय नाही. अशा प्रकारची जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मला तुला सांगायची आहे. तर त्याच्या अगोदर मी तुला जर परमात्मा ध्येय करता आला नाही तर लोकांना परमात्मा ध्येय करावा. किंवा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं रसास्वादन करण्यासाठी जर तुला वाटलं तर विश्वरूप दर्शन हे आलंबन करून ध्यान सुख हे भोगी. तत्र प्रत्ययिक तानता ध्यान. फक्त ह्या सगळ्या विश्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धा ठेवून पुन्हा पुन्हा ह्या विश्वरूपाचं किंवा तू चिंतन करावं, त्याचं मनन अनुसंधान करावं. याच्यासाठी ते करायचं सोडून दिलं आणि लोकांचं काय झालं ते लोकांचं जाऊ दे म्हणतात. तुझं लोकांचे काय वाटे, लोकांचं काय आहे की शंकरानंदीमध्ये कोणता श्लोक आहे तो लोकसंग्रह मेवापी संपश्यन नाही दुसरं आहे 5व्या अध्यायात, मला 5व्या अध्यायात श्लोक आता आठवत नाही. त्या श्लोकावर चिंतन करताना शंकरानंदाने लिहिलं की जो ज्ञानवान पुरुष आहे त्याला ज्ञानोत्तर जीवनामध्ये लोकसंग्रहाशी काही कर्तव्य नाही. कोणता श्लोक आहे का संदीप महाराज आठवतं का?
याच्या जवळपास आहे कुठंतरी, मला वाटतं शक्नोती आहे वय सोडूनच्या जवळपास कुठंतरी श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जो युक्तयोगी आहे, युक्तयोगी त्यालाच लोकसंग्रह आहे, बाकीच्यांना लोकसंग्रह नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय हे अवतारी कोटीतले महापुरुष आहे, ते स्वेच्छेने किंवा ईश्वरी इच्छेने ते जगताचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी अवताराला आलेले आहेत. त्यामुळे ते लोकसंग्रह हे त्यांचं कार्य आहे. जो पुरुष स्वतःच आपल्या अनेक प्रकारच्या प्रयत्नांनी अज्ञानाच्या आवरणाचा भंग करून कसा तरी आडखळत पडत उठत जीवनमुक्तावस्थेला प्राप्त होतो, त्याला लोकसंग्रह नाही. म्हणून त्यांनी लोकसंग्रह नाही हा तो तर आहे. तो तिथं तो म्हणतो की मी लोकसंग्रह करतो, देव असं म्हणतात. आणि मला वाटतं हा श्लोक येतो बहुतेक, यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टस्तस्य कार्यम न विद्यते. त्याला कोणत्याही प्रकारचं कार्य राहत नाही. की जो 6व्या अध्यायात श्लोक येतो का, तिसऱ्या अध्यायातच म्हणत. तर त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नाही. युंजान योग्याला कोणत्याही प्रकारचं लोकसंग्रह की जेणेकरून लोक उन्मार्गगामी होऊ नयेत म्हणून त्यांना केलेलं जे मार्गदर्शनात्मक कर्तव्य हे त्याला नाहीच आहे. म्हणून जर या ठिकाणी ज्या पुरुषाला केवळ ह्या जनकल्याणासाठी भगवद इच्छेने अवतार ज्याने धारण केलेला आहे किंवा स्वेच्छेने, तोच पुरुष लोकसंग्रह करू शकतो, इतरांना लोकसंग्रह कर्तव्य नाही. काय श्लोक आहे का, तर त्याच्यामध्ये बहुतेक जो आत्मरती पुरुष आहे किंवा योन्तसुखोन्तराराम तथांतर ज्योतिरेव यः सयोगी ब्रह्मनिर्वाण नाही ते सब्रह्मयोग भूतात्मा सब्रह्मयोगयुक्तात्मा नाही ते नाही, बहुतेक हाच असेल. यस्त्वात्म तिथं आहे नाही, ते अर्थच होत नाही ना. नैवतस्य कृतेन अर्थो ना, ते उलट आहे ना. मी लोकसंग्रह करतो असं सांगायचं आहे. तिथं शंकरानंदांनी खूप मोठे बरेचसे विकल्प करत ते लिहिलेले. आपल्याला काही त्याचा सिद्धांत एवढाच आहे की लोकसंग्रह त्याला कर्तव्य नाही. तेव्हा ते लोक आता खेदाला प्राप्त होतात आणि दुर्वात लहर शोकदुर्वात लहरी आंदोलत असे, हे त्यांचं चिंतन तुम्हाला काय सांगतो. असं जर भगवान म्हणतील ऐसे आन म्हणी पहिला अवचटे ते तुझं लोकांचे काय वाटे, लोकांचं तुला काय करायचं आहे, काय वाटतं तुला लोकांचं, काही वाटू नये. तू ध्यान सुख हे भोगी, तो आपल्या ह्या विश्वरूपाला पाहून हे तुला ध्येय करावं, म्हणजे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी हे ध्येय करावं. आणि परमात्म तत्वाचं यथार्थ ज्ञान करतानाही क्रमयोगामध्ये किंवा क्रममुक्तीच्या साधनामध्ये जे ह्या दिसतो हा तैसा नोहे सर्व दिशा व्यापक, अशा प्रकारच्या ह्या विश्वरूपाचं तू ध्यान करावं आणि त्याचा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग घ्यावा. ध्यान सुख हे भोगी. तरी जी लोकांचे किर साधारण वाया आड सुतसे ओढण केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती. अर्जुनाला असं जेव्हा भगवान म्हटले तेव्हा भगवंताला अर्जुन म्हणतो, जी अहो परमात्मन, तरी लोकांचे किर साधारण, लोकांचा प्रश्न हा साधारण आहे, गौण आहे. मी जे तुला जरी बोललो असलो का लोकांना त्रास होतो, पण हे माझं बोलणं काही साधारण आहे, सामान्य बोलणं आहे, गौण बोलणं आहे, ते मला खरं सांगायचं नाही. वाया आड सुतसे ओढणं, लोकांचं मी वाया म्हणजे विनाकारण, ओढणं आड सुतसे म्हणजे आड म्हणजे मधी, ओढणं सुतसे म्हणजे त्याचा एक ढाल मी करीत आहे. आपण म्हणतो ना आम्हाला ढाल करून कशाला तू हे करतो, तर त्याचं आम्ही फक्त ढाल केलेली लोकांची, म्हणजे मला लोकांचं सांगण्यात तात्पर्य नाही, पण माझं कसं सांगावं म्हणून लोकांचं सांगतो. परंतु खरं त्या लोकांमध्ये कोण आलो,
मी आलो आणि खरी भीती कोणाला आहे? मलाच आहे. म्हणून केवी सहसा म्हणे. मी असं कसं काय म्हणतो तर खरं सांगू का, माझेची प्राण कापती, माझेच प्राण चळचळा कापत आहे, म्हणजे माझ्यावरच प्राणांत ओढवलेला आहे, त्यानेच माझं मन भयग्रस्त झाले. म्हणून मी म्हणतो की या ठिकाणी ध्यान तर बाजूला राहू द्या, पण माझी स्थिती अशी झालेली आहे की माझेच प्राणांत होईल की काय असं मला वाटतं. म्हणून म्हणतो लोकांचं निमित्त केलेलं आहे, ओढण म्हणजे त्यांचं निमित्त केले, त्यांना ढाल केलेला आहे असं सांगतो. ज्यामज संहार रुद्रवाशिपे, ज्यामज भेने मृत्युलपे, तो मी आहाळ बहाळी कापे, आयशे त्वा केले. तर तो म्हणतो खरं देवा ह्याचा प्रसंग माझ्यावर यायला नाही पाहिजे. अर्जुनच सांगतो तू म्हणतो ते बरोबर आहे, कारण मला भ्यायचं काय कारण आहे? लोकांचं सांगत नाही, मीच भियालो. पण खरं म्हणजे तुला असं वाटत असेल, तू तरी कसा भ्याला? खरं मला भीती वाटता कामा नाही. कारण का माझा अधिकार किती आहे? ज्या मज संहार रुद्र वाशिबे. संहार रुद्र म्हणजे सर्व जगताचा संहार करणारी, संहाराची जी अधिष्ठात्री देवता रुद्र भगवान शंकर, तो भगवान शंकर देखील वाशिपे, त्याला देखील अर्जुनाचं भीती वाटते. काय मागं ओळी, जेने संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचांचा ठाव फेडीला, तो पवाडा त्वा केला गंधर्वाशी. असं तो म्हणतो, पवाडा मिया केला गंधर्वाशी. आणि माझ्या भेनं काय संहार रुद्रसुद्धा काय होतो? वाशिपे, म्हणजे त्याला देखील भीती वाटते. परंतु म्हणतात की ज्या मज भेने मृत्यू लपे, जो मृत्यू आहे ना त्या मृत्यूला देखील माझं भय आहे. एवढा माझं म्हणजे मी मृत्यूवर सहज मात करू शकतो, मृत्यू माझ्या पुढे येऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. आणि ज्या माझ्या पुढं मृत्यू लपून बसतो तोच मी मात्र या ठिकाणी आहाळ बहाळी कापे, आईशे त्वा केले. काय देवा तू हे मुद्दाम तर नाही केलं ना? ह्याची अर्जुनाची जिरू जरा म्हणून तर नाही ना केला. असा असणारा मी आहाळ बहाळी म्हणजे सारखा निरंतर थरथर कापत आहे या ठिकाणी, आहाळबाळी कापे. आणि असं कसं काय झालं? असं नाही म्हणत आयशे त्वा केले. या सगळ्याला कारण कोण आहे? तूच आहे. म्हणजे या अर्जुनाची अशी स्थिती तूच तर नाही ना केली, अशा प्रकारचं सांगतो. आयशे त्वा केले. परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, तरी हे भ्यासुरपणे हारी भयासे आणि परी. परंतु हे बाबा कृष्ण परमात्मन, हे नवल ही फार आश्चर्यकारक असणारी महामारी आहे. म्हणजे हे एक प्रकारचा महामृत्यू आणून देणारं अशा प्रकारचं हे एक वायुमंडल विश्वरूपाच्या माध्यमातून तूच तयार केलेलं आहे. ही तुझं विश्वरूप म्हणजे काय आहे? ही महामारी आहे. म्हणजे सर्वांना निश्चित मृत्यूच्या खाईत लोटणारं असं तुझं हे विश्वरूप दर्शनाचं कृत्य आहे असं मला वाटतं. हे नवल बापा महामारी. आणि म्हणे याला नाव काय द्यायला? महामारी नाव द्यायला पाहिजे. या नाम विश्वरूप जरी, याला नाव काय ठेवलं? विश्वरूप. पण मी काय म्हणेल? मी याला म्हणेल महामारी असं आहे असं म्हणतो. हे परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासूरपणे हरी भयाशी आणि. इतकं भ्यासूर म्हणजे हे इतकं भीतीदायक रूप आहे का हे भीतीदायक रूप माणसाला भीती उत्पन्न केली तर ठीक आहे, परंतु याला अतिशयोक्ती अलंकार म्हणायचं की मरणापेक्षा पुन्हा मरणाचं भय सर्वांना आहे, पण मरणाला कोणाचं भय नाही. पण ते म्हणतात हे भ्यासूरपणे, याचं इतकं भयानकपण आहे की जे भयाशी हरी आणि, ज्याला भय म्हणतात ना, त्या भयाला देखील याचं काय वाटेल? भय. म्हणजे ज्या लोकांना कधीच भीती वाटत नाही, म्हणजे अभयाला प्राप्त झालेले आहेत. इतकंच नाही, दुसऱ्याला सुद्धा अभय देऊ शकतात असं ज्यांचं सामर्थ्य आहे, जे स्वतःच्या अभयाला प्राप्त झालेले आहेत. जसं ते ना उपनिषद अभयम जनक प्राप्तोशी, या अभयाला प्राप्त झालेले आहेत ते लोक, किंवा जर त्यांच्यावर काही प्रसंग आला तर दुसऱ्याला सुद्धा अभय देऊ शकतात. परंतु ह्या अभयाला देखील म्हणजे त्यांच्यापासून इतरांना भय आहे, परंतु भयाला सुद्धा भय वाटेल
म्हणजे त्यांना देखील भय वाटेल अशा प्रकारचं भयाला हरी आणील म्हणजे जिंकील किंवा मागं हटवील, त्याला पराभूत करील, निष्प्रभ करील, अशा प्रकारचं तुझं हे विश्वरूप आहे. म्हणजे भीतीलाही भीती वाटावं अशा प्रकारचं याचं रूप आहे असं सांगतो. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रविथितान्तरात्मा दृष्ट्वामि शमं च विष्णो. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं दीप्तविशालनेत्रं आत्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रविथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.